सणासुदीला आपल्या घराची सजावट थोडीशी खास असावी असं प्रत्येकालाच वाटतं ना. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत ही सुंदर डिझाईन असलेली डॉली किंवा सेंटर टेबल. तर सर्वात आधी या डॉलीची साईज पाहूया. तर इथे या डॉलीचा आकार तब्बल 15 इंच डायमीटरचा आहे. या डॉलीचा आकार मोठा असल्यामुळे टेबल सेंटरवरती हे खूपच सुंदर दिसते. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी माझ्या आवडीचा रंग घेतलेला आहे, 4 नंबरचा क्रोशिया हुक आणि कात्री. सुरुवात करूया मॅजिक रिंगने. आता या मॅजिक रिंग वरती 3 चेन करूया. 1 2 3. 3 चेन हा एक डबल क्रोशिया म्हणून मोजायचा आहे. आता यावरती पुन्हा एक चेन करूया. ही एक चेन मधला गॅप आहे. आता पुन्हा एक डबल क्रोशे, पुन्हा एक चेनचा गॅप, पुन्हा एक डबल क्रोशे, पुन्हा एक चेनचा गॅप. तर हे 3 झालेत. असे 10 करायचे. एकूण 3 झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले डबल क्रोशे. आता मॅजिक रिंगचा धागा ओढून रिंग बंद करूया. आता शेवटी मध्ये एक चेनचा गॅप करायचा आहे आणि या पहिल्या 3 चेन आहेत 1 2 3. तिसऱ्या चेन मध्ये इथे स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेऊया. आता दुसरा राऊंड करूया. पुन्हा 3 चेन. या 3 चेन हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. आता याच लूप मध्ये आणखीन एक डबल क्रोशे करूया. 2 झाले. आता मध्ये 2 चेनचा गॅप करायचा, 1 आणि 2. यानंतर या पुढच्या डबल क्रोशेवरती पुन्हा 2 डबल क्रोशे. हा एक झाला. आणखीन एक डबल क्रोशे. पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप करायचा आहे, 1 आणि 2. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. राऊंड पूर्ण केलाय. आता शेवटी इथे 2 चेनचा गॅप यायला हवा. आता या पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेन मध्ये स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेऊया. तिसरा राऊंड करूया. पुन्हा 3 चेन, 1 2 3. हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. आता या दुसऱ्या डबल क्रोशेवरती इथे या 2 डबल क्रोशे करूया. 1 आणि यावरतीच आणखीन एक डबल क्रोशे. मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा आता या पुढच्या या डबल क्रोशेवरती पहिल्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे आणि दुसऱ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. 1 आणि 2. इथे 3 डबल क्रोशे व्हायला हवेत. पुन्हा 2 चेनचा गॅप, 1 2. पुन्हा या 2 डबल क्रोशेच्या पहिल्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे आणि दुसऱ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. 1 आणि यामध्येच आणखीन एक डबल क्रोशे. पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. मग राऊंड पूर्ण केलाय. शेवटी इथे 2 चेनचा गॅप केलेला आहे. आता या पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेन मध्ये स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेऊया. आता पुन्हा 3 चेन, 1 2 3. इथे 3 आहेत. आधी इथे 2 होते, मग 3 झालेत. आता 4 बनवायचे. तर इथे 3 डबल क्रोशे आहेत. तर पहिल्या लूप वरती एक डबल क्रोशे केलाय. आता दुसऱ्या लूप वरती एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या लूप वरती वाढवायचे. तर या तिसऱ्या डबल क्रोशेच्या वरती 2 डबल क्रोशे करूया. हा एक झाला आणि इथे आणखीन एक डबल क्रोशे. आता इथे 4 झालेत. मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा पहिल्या 2 लूप वरती एक एक डबल क्रोशे. इथे 1. या लूप वरती दुसरा डबल क्रोशे. या तिसऱ्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. मध्ये 2 चेनचा गॅप. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. मग राऊंड पूर्ण केलाय हा. आता
पुढचा राऊंड करूया. पुन्हा 3 चेन, हा एक डबल क्रोशे झाला. पुढच्या लूप वरती एक डबल क्रोशे, पुढच्या लूप वरती एक डबल क्रोशे, 3 झाले. आता या चौथ्या लूप वरती वाढवायचे, एकाच लूप वरती 2 डबल क्रोशे करायचे. एक झाला आणि इथे यावरतीच आणखीन दुसरा डबल क्रोशे. आता हे 5 झाले. 2 3 4 5. आता 5 झाले डबल क्रोशे. मध्ये आता चेनचा गॅप वाढवायचा, 3 चेन करूया. 1 2 3. याप्रमाणे आता इथे पहिल्या 3 डबल क्रोशेवरती 3 डबल क्रोशे आणि शेवटच्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. मध्ये आता 3 चेनचा गॅप करायचा आहे. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घेऊया. राऊंड पूर्ण करून घेतलाय. आता पुढचा राऊंड करूया. 3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे, पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे, इथे एक डबल क्रोशे. प्रत्येक लूपवरती एक एक डबल क्रोशे करायचा आहे. 4 झाले. आता या शेवटच्या 5व्या डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे करूया. एक झाला आणि याच लूपमध्ये आणखी दुसरा डबल क्रोशे, मध्ये 3 चेनचा गॅप, 1 2 3. पुन्हा या पुढच्या 4ही लूपवरती एक एक डबल क्रोशे करायचा आहे आणि शेवटच्या 5व्या लूपवरती 2 डबल क्रोशे. याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केलाय. आता पुन्हा 3 चेन, हा एक डबल क्रोशे म्हणून मोजायचा आहे. आता पुढच्या लूपमध्ये दुसरा डबल क्रोशे, पुढच्या लूपमध्ये तिसरा डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे झाले. आता मध्ये 2 चेनचा गॅप करूया, 1 आणि 2. पुन्हा या पुढच्या 3ही डबल क्रोशेवरती एक एक डबल क्रोशे करूया. 1 2 आणि 3. आता मध्ये 3 चेनचा गॅप, 1 2 3. पुन्हा पहिल्या 3 चेनच्या पहिल्या 3 लूपवरती एक एक डबल क्रोशे करूया. एक झाला. पुढच्या लूपमध्ये 2, पुढच्या लूपमध्ये 3. 3 डबल क्रोशे झाले. आता मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा या पुढच्या 3ही डबल क्रोशेवरती 3 डबल क्रोशे, हा एक झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशे झाले. आता पुन्हा मध्ये 3 चेनचा गॅप, 1 2 3. पुन्हा 3 डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, पुन्हा 3 डबल क्रोशे. याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण करून घेतलाय. आता पुढचा राऊंड करूया. पुन्हा 3 चेन, 1 2 3. पुन्हा पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे, पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे. 3ही लूपवरती 3 डबल क्रोशे केलेत. आता मध्ये 2 चेनचा गॅप करूया, 1 आणि 2. आता या 2 चेनच्या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. आता पुन्हा 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा आता या 3ही डबल क्रोशेवरती एक एक डबल क्रोशे करायचा आहे. 1 2 आणि 3. आता पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप करूया, 1 आणि 2. पुन्हा या 3ही डबल क्रोशेवरती पुढच्या 3 डबल क्रोशे करूया. 1 पुढच्या लूपवरती 2, पुढच्या लूपवरती 3 डबल क्रोशे. आता पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता या मधल्या 2 चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. आता 2 चेनचा गॅप करूया, 1 आणि 2. पुन्हा या पुढच्या 3ही लूपवरती एक एक डबल क्रोशे. याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया. राऊंड पूर्ण केलाय. आता पुढचा राऊंड करूया. त्यासाठी पुन्हा 3 चेन, पुढच्या 2ही लूपवरती डबल क्रोशे करून घेऊया. 2, पुढच्या लूपवरती तिसरा डबल क्रोशे
आता मध्ये 2 चेनचा गॅप करूया, 1 आणि 2. आता मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा या इकडच्या या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता या तिन्ही डबल क्रोशेवरती पुढच्या 3 डबल क्रोशे करून घेऊया, 1 2 आणि 3. हे काहीसं असं दिसेल. पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा या तिन्ही डबल क्रोशेवरती 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे केले, मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता या इकडच्या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा या तिन्ही डबल क्रोशेवरती 3 डबल क्रोशे, इथे मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केलाय. आता पुढचा राऊंड करूया. पुन्हा 3 चेन, पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे, या पुढच्या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. आता पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. पुन्हा या लूपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन, परत या पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे, 2 चेनचा गॅप मध्ये, पुन्हा या लूपमध्ये एक डबल क्रोशे. हे असं दिसेल. यानंतर इथे पुन्हा 2 चेनचा गॅप, पुन्हा या तिन्ही डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, आणि पुन्हा 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे, मध्ये एक डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, पुन्हा एक डबल क्रोशे. याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करून घेऊया, मग दाखवते. इथे हा राऊंड पूर्ण करून घेतलाय. आता पुढचा राऊंड करूया. इथे आता हे 4 गॅप आहेत, तर आता इथे 1, इथे 2, 3, 4 हे वाढवले होते, आता हे कमी करायचे आहे. तर पुन्हा पुढच्या राऊंडसाठी पुन्हा एक डबल क्रोशे, 3 चेन, पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे, पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे. आता इथे या लूपमध्ये एक डबल क्रोशे, इथे 4 डबल क्रोशे झाले. आता इथे 2 चेन करूया, मध्ये आता या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, पुन्हा एक डबल क्रोशे या लूपमध्ये, पुन्हा 2 चेन. आता इथे या शेवटच्या लूपमध्ये स्पेसमध्ये एक डबल क्रोशे, आणि या तिन्ही डबल क्रोशेवरती एक एक डबल क्रोशे, 1 2 आणि 3. इथे आता 3 स्पेस राहतील. तर इथे पुन्हा पाहूया, मध्ये 2 चेनचा गॅप, पुन्हा या पुढच्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे, 3. आता इथे एक डबल क्रोशे पहिल्या गॅपमध्ये, मध्ये 2 चेनचा गॅप, पुढच्या या मधल्या स्पेसमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, पुन्हा या पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, आणि या आता शेवटच्या लूपमध्ये इथे एक डबल क्रोशे, या पुढच्या 3 डबल क्रोशेवरती 3 डबल. हे असं दिसेल. याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केला इथे. आता पुढचा राऊंड करूया. तर आता इथे या पुढच्या लूपमध्ये इथे स्लिप स्टिच करूया. इकडचा हा एक डबल क्रोशे स्किप करायचा, सोडून द्यायचा, आणि पुढच्या लूपवरती एक स्लिप स्टिच करून पुढच्या या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करायचा आहे. इथे पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे, आणि पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे. आता या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, इथे 2 चेन, पुन्हा या लूपमध्ये एक डबल क्रोशे,
पुन्हा 2 चेनचा गॅप, पुन्हा पुढच्या लूपमध्ये एक डबल क्रोशे, या पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे, पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे आणि पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे. हा डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे, इकडचा पुढचा. इथे 4 झालेत, इथे ही 4च झालेले आहेत डबल क्रोशे. इथे वरती 2 चेनचा गॅप करायचा आहे आणि हा डबल क्रोशे स्किप करायचा आहे. आता या मधल्या या जागेमध्ये इथे एक डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप. आता पुन्हा इकडचा डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे. दरवेळी पॅटर्न मधला पहिला आणि शेवटचा डबल क्रोशे स्किप करायचा आहे आणि या पुढच्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करायचा आहे. हा पहिला सोडून द्यायचा आहे, पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे, पुढच्या लूपवर एक डबल क्रोशे, पुढच्या लूपवरती एक डबल क्रोशे. आता इथे मध्ये एक स्पेस, या मधल्या स्पेसमध्ये इथे एक डबल क्रोशे, पुन्हा इथे 2 चेन, पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, पुन्हा इथे एक डबल क्रोशे. या पुढच्या पहिल्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करायचा आहे. हा डबल क्रोशे स्किप करायचा आहे, मध्ये 2 चेनचा गॅप, आणि हा डबल क्रोशे स्किप केला, या मधल्या या स्पेसमध्ये इथे एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, आणि हा इकडचा डबल क्रोशे स्किप करायचा आहे पहिला, आणि पुढच्या 3ही डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. तर याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केलाय. इथे शेवटी इथे मध्ये 2 चेनचा गॅप यायला हवा. आता या मधल्या रिकाम्या स्पेसमध्ये इथे एक डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, आणि इथे हा एक डबल क्रोशे आधीच सोडला होता. आता या पुढच्या या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेऊया. पुढचा राऊंड करूया. पुढच्या राऊंडसाठी पुन्हा पहिला डबल क्रोशे स्किप करायचा आहे, तर त्यासाठी पुढच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून पुढच्या लूपवरती येऊया. आता इथे 3 चेन, हा एक डबल क्रोशे झाला. आता हे पुढचे 3ही डबल क्रोशे करून घ्यायचे. आता हे 3 डबल क्रोशे झाले. इथे या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे करूया, मध्ये 2 चेनचा गॅप, पुन्हा इथे एक डबल क्रोशे. या पहिल्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करूया, 1 2 आणि 3. आता पुन्हा 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता हा स्पेस सोडून द्यायचा आहे आणि हा एक डबल क्रोशे आणि हा स्पेस सोडून द्यायचा आहे. या मधल्या एक डबल क्रोशेवरती इथे एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे झाला. यावरती 3 चेन करूया, 1 2 आणि 3. पुन्हा याच लूपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता इकडचा डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे, पुढचे 3 डबल क्रोशे करायचे. हा 1 2 आणि हा पुढचा 3. इथे या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, पुन्हा या मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा या पहिल्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. हे काहीसं असं दिसेल. आता पुन्हा इथे 2 चेनचा गॅप, या पुढच्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे, मध्ये 3 चेनचा गॅप, 1 2 3, आणि पुन्हा याच डबल क्रोशेमध्ये डबल क्रोशे, पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केलाय. इथे शेवटी 2 चेनचा गॅप आणि या पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेऊया. आता इथे पुन्हा या पुढच्या लूपवरती जायचंय, तर इथे पुढच्या या चेनमध्ये स्लिप स्टिचने या पुढच्या लूपमध्ये येऊया. इथे हा पहिला डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे,
आता पुन्हा 3 चेन, हा एक डबल क्रोशे झाला, या दोन्ही पुढच्या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. आता या मधल्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे 2 डबल क्रोशे करूया, 1 आणि 2. आता या पुढच्या 3, पहिल्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करायचा आहे. आता इथे पुन्हा 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता हा इकडचा डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे, हा मधला गॅप सोडून द्यायचा आहे, आणि हा डबल क्रोशे, या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करायचे. इथे एक डबल क्रोशे. आता या मधल्या 3 चेनच्या या गॅपमध्ये इथे 2 डबल क्रोशे, एक झाला आणि आणखीन एक डबल क्रोशे. आता यावरती 7 चेन करायचे, 1 2 3 4 5 6 आणि 7 चेन केला. आता पुन्हा याच लूप मध्ये 2 डबल क्रोशे करूया, 1 आणि याच लूप मध्ये दुसरा डबल क्रोशे. आता पुन्हा या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करायचं, इथे एक डबल क्रोशे. आता पुन्हा सेम पद्धतीने इथे 2 चेनचा गॅप, 1 आणि 2. आता इकडचा हा पहिला डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे, पुढच्या 3 डबल क्रोशेवरती पुन्हा 3 डबल क्रोशे करूया, 1 2 आणि 3. पुन्हा या मधल्या या स्पेस मध्ये 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. आता पुन्हा या पहिल्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे, हे असं दिसेल. तर आता पुन्हा 2 चेनचा गॅप केलाय. आता या डबल क्रोशेवरती इथे डबल क्रोशे, मध्ये या 3 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. आता मध्ये 7 चेन करूया, 1 2 3 4 5 6 आणि 7 चेनचा गॅप केला. पुन्हा याच लूप मध्ये 2 डबल क्रोशे, हा एक झाला आणि आणखीन एक याच लूप मध्ये हा दुसरा डबल क्रोशे. आता या डबल क्रोशेवर पुन्हा डबल क्रोशे, मध्ये 2 चेनचा गॅप, आणि हा इकडचा स्किप करायचा आहे आणि पुढच्या 3 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. तर याप्रमाणे असा हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवू. इथे राऊंड पूर्ण केलाय आणि शेवटी 2 चेनचा गॅप करायचा आहे. आता इथे पहिल्या 3 चेनच्या वरच्या चेनमध्ये स्लिप स्टिचने राऊंड जोडून घेऊया. आता इथे पुढच्या लूपमध्ये यायचंय, तर पुन्हा या पुढच्या लूपमध्ये येण्यासाठी इथे स्लिप स्टिच करूया. हा एक डबल क्रोशे सोडून द्यायचा आहे पहिला. आता इथे 3 चेन, हा एक डबल क्रोशे झाला. पुन्हा या पुढच्या 5 डबल क्रोशेवरती डबल क्रोशे करून घेऊया. हा 1 2 3 4 आणि 5. तर इथे हे बरोबर 6 डबल क्रोशे आलेले, पहिला आणि शेवटचा दोन्ही स्किप करायचे. आता इथे 4 चेनचा गॅप करूया, 1 2 3 4 चेन केल्या. आता इथे हा एक डबल क्रोशे सोडायचा आहे आणि या पहिल्या डबल क्रोशेवरती इथे सिंगल क्रोशेने जोडून घेऊया. आता या लूप मध्ये इथे 15 डबल क्रोशे करूया, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. इथे हे 15 डबल क्रोशे केले. आता इथे या पहिल्या हे 2 स्किप करायचे, या पहिल्या या इकडच्या लूपमध्ये सिंगल क्रोशेने हे जोडून घेऊया. आता यावरती 4 चेन करूया, 1 2 3 आणि 4 चेन केल्या. आता इथे हा पहिला स्किप करायचा आणि शेवटचा स्किप करायचा, हे 2 सोडून द्यायचे. मधले हे 6 डबल क्रोशे आहेत, तर 6 वरती 6 डबल क्रोशे करायचे, 1
2 3 4 5 आणि 6 हे 6 डबल क्रोशे केले. यानंतर 4 चेन करूया. 1 2 3 4 आणि इकडच्या या पहिल्या डबल क्रोशेच्या वरच्या लूप मध्ये सिंगल क्रोशेने जोडून घेऊया. आता हे 2 स्किप करायचे. या मधल्या लूप मध्ये 15 डबल क्रोशे करायचे. आता सेम पुन्हा इथे हे 2 स्किप करायचे. मधल्या या लूप मध्ये इथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचे. पुन्हा 4 चेन 1 2 3 4. पुन्हा हे पहिला आणि शेवटचा 2 डबल क्रोशे सोडायचे आणि यामधल्या 6 वरती 6 लूप करायचे. तर याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवते. राऊंड पूर्ण केलाय मी इथे. आता पुढचा राऊंड करूया. पुढच्या राऊंडसाठी पुन्हा हा पहिला आणि हा शेवटचा हे 2 डबल क्रोशे सोडून द्यायचे. तर पहिला डबल क्रोशे स्किप करायचा आहे. त्यासाठी पुढच्या लूप मध्ये एक स्लिप स्टिच करूया आणि पुढच्या लूप वरती येऊया. आता यावरती एक डबल क्रोशे, पुढच्या लूप वरती एक डबल क्रोशे, पुढच्या लूप वर एक डबल क्रोशे आणि इथे पुढच्या लूप वरती एक डबल क्रोशे. 4 डबल क्रोशे केले. आता 2 चेनचा गॅप करूया. 1 आणि 2. आता या मधल्या गॅप मध्ये इथे सिंगल क्रोशेने हे जोडून घेऊया. आता हे 15 टाके आहेत. तर इथे हा सिंगल क्रोशेच हा सोडून द्यायचा आहे आणि या पहिल्या डबल क्रोशे वरती इथे एक डबल क्रोशे करायचा आहे. एक झाला. मध्ये 2 चेनचा गॅप करूया. 1 आणि 2. वर 2 चेनचा गॅप केलाय. खाली एक चेन सोडून द्यायची. पुढच्या चेन मध्ये एक डबल क्रोशे. पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप. 1 आणि 2. पुन्हा एक चेन स्किप करायची. त्याच्या पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशे. पुन्हा 2 चेनचा गॅप. पुन्हा एक लूप खाली सोडून देऊया. पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशे. पुन्हा 2 चेनचा गॅप. पुन्हा खाली एक लूप सोडायचे. पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशे. पुन्हा मध्ये 2 चेनचा गॅप. पुन्हा खाली एक लूप सोडून द्यायचे आणि पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशे. पुन्हा 2 चेन. पुन्हा खाली एक स्किप करायचा आणि त्याच्या पुढच्या लूप मध्ये एक डबल क्रोशे. पुन्हा 2 चेन. पुन्हा एक स्किप करायचा आणि या शेवटच्या डबल क्रोशेवरती एक डबल क्रोशे. आता या मधल्या स्पेस मध्ये एक सिंगल क्रोशे करून हे जोडून घेऊया. हे असं दिसेल. आता यामध्ये पुन्हा 2 चेन आणि हा पहिला डबल क्रोशे स्किप करायचा. पहिला आणि शेवटचा स्किप करायचा आणि हे मधले 4 आहेत. त्या 4 वरती 4 डबल क्रोशे करूया. 4 झाले. आता पुन्हा 2 चेनचा गॅप. 1 आणि 2. आता या मधल्या गॅप मध्ये इथे सिंगल क्रोशेने जोडून घ्यायचंय आणि आता या पहिल्या डबल क्रोशेवरती इथे एक डबल क्रोशे. 2 चेनचा गॅप. तर याप्रमाणे हा 7 गॅप येईल. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे 7 इथे पूर्ण होतील. तर आता याप्रमाणे हा सर्व पॅटर्न पूर्ण करून घेऊया, मग दाखव. राऊंड पूर्ण केलाय. आता पुढचा राऊंड करूया. आता पुन्हा हा पहिला आणि शेवटचा 2 हे डबल क्रोशे स्किप करायचे. तर पुढच्या लूप मध्ये येऊया. इथे स्लिप स्टिचने आता या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. 3 चेन. पुढच्या डबल क्रोशेवरती डबल क्रोशे. आता मध्ये 1 चेनचा गॅप करूया. आता या मधल्या पुढच्या गॅप मध्ये इथे 3 डबल क्रोशे. 1 2 आणि 3. पुढच्या लूप मध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 आणि 3. याप्रमाणे प्रत्येक मधल्या लूप मध्ये 3 डबल क्रोशे करून घेऊया. पुढच्या लूप मध्ये शेवटच्या लूप मध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 आणि 3. आता मध्ये 1 चेनचा गॅप. आता पुन्हा इथे हे सर्व सोडायचे आणि हे 4 मधले हे आजूबाजूचे 2 सोडायचे. मधल्या 2 डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे. एक झाला आणि हा दुसरा
आता पुन्हा एक चेनचा गॅप आणि पुन्हा या सर्व लूपमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 आणि 3. तर याप्रमाणे हा संपूर्ण राऊंड करून घेऊया, मग दाखवू. इथे राऊंड पूर्ण केलाय. आता यावरती एक चेन करूया आणि इथे धागा कट करूया. आता या धाग्याला व्यवस्थित फिनिशिंग करून घेऊया, मग दाखवते. तर इथे ही सुंदरशी डॉली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. काही शंका किंवा सजेशन्स असतील तर कमेंट नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीतरी नवीन शिकूया. तोपर्यंत हॅपी क्रोशेटिंग.